गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याच विद्यार्थी मित्रांना सायंटिफिक असिस्टंटचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी समस्या येत आहे. त्यासाठी हा व्हिडिओ बनवला जात आहे. सुरुवातीला तुम्हाला दिलेल्या या लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे आपला यूजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे. जर तुमचा जुना यूजर आय डी पासवर्डमध्ये लॉग इन केल्यानंतर जर तुम्हाला युअर पासवर्ड इज एक्सपायर्ड असा नोटिफिकेशन येत असेल तर तुम्हाला ओल्ड पासवर्ड यूज करून न्यू पासवर्ड सेट करावा लागेल. ती प्रोसिजर मी अगोदरच केलेली आहे, त्यामुळे मी पुढे जात आहे. इथे सर्व जे सिम्बॉल्स आहेत आणि अल्फाबेट आहेत हे स्मॉल लेटरमध्ये आहेत. हे तुम्हाला व्यवस्थित पाहून एंटर करायचे आहे. त्यानंतर लॉग इन बटनला क्लिक करा. अशा प्रकारे तुम्हाला डिटेल्स मिळेल. इथे जे 3 टॅबवर येत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पोस्ट सिलेक्शन या टॅबला क्लिक करायचं आहे. पोस्ट सिलेक्शनला टॅबला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ॲक्शनमध्ये खाली इथे जो आय सिम्बॉल दिसत आहे यावर क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही ॲक्शनमधल्या आय सिम्बॉलवर क्लिक करसाल तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला ॲडमिट कार्ड दिसेल. त्यानंतर इथे पहा वर टॅब आलेला आहे ॲडमिट कार्ड, याला क्लिक करायचं आहे. तर हा सायंटिफिक असिस्टंट सायकोलॉजीसाठी भरलेला फॉर्म आहे. इथे ऑप्शन आलेला आहे खाली ॲडमिट कार्ड डाउनलोड, याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचा आहे. ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सदर सेंटर कुठं आले हे तुम्हाला समजून जाईल. जसं की हे सोनी शिंदे या विद्यार्थीचं सेंटर आलेलं आहे चंद्रपूर. तर हा व्हिडिओ तुमच्या मदतीसाठी बनवला आहे. नक्कीच तुम्हाला हा आवडला असेल. थँक्यू सो मच.